गुड मॉर्निंग. मागील तासिकेला बाल्यावस्था आणि विकासाच्या अवस्था या विषयामधील चौथ्या घटकामधील आपण 4.2 बाल्यावस्था आणि विकासाच्या अवस्था यांचे सामाजिक आयाम हा घटक पाहिलेला आहे. आज आपण या पुढील घटक 4.3 बाल्यावस्था आणि विकासाच्या अवस्था यांचे सांस्कृतिक संदर्भ अभ्यासणार आहोत. यामध्ये सामाजिक मूल्य, रूढी परंपरा, सामाजिक संघटना तसेच सांस्कृतिक घटकांचे बाल्यावस्था आणि विकासाच्या अवस्थावरील प्रभाव हे मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. ज्ञान, कला, नीतिनियम, कायदे, रूढी परंपरा यांना मिळून संस्कृती तयार होत असते. भौगोलिक आणि सामाजिक वातावरणाशी समायोजन करून घेण्यासाठी मानवाने निर्माण केलेली विचारप्रणाली, कौशल्ये, साधने यांना संस्कृती असे म्हणतात. ज्या समाजामध्ये समाजाचा दर्जा हा चांगला असतो, ज्यांचे बोलणे, राहणे योग्य असते, शिष्टाचाराचे पालन केले जाते, अशा समाजाची संस्कृती ही चांगली असते. आता आपण संस्कृतीची थोडक्यात वैशिष्ट्ये पाहूयात. संस्कृती ही मानवनिर्मित आहे. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून प्रतिसृष्टीची निर्मिती केलेली आहे. जसे की मातीपासून विटांची निर्मिती केली, विटांपासून घर बनविलं, दगडातून शिल्पकला आत्मसात केली, सोन्यापासून दागिने बनविले. अशा प्रकारे मानवाने प्रगती केलेली आहे. समाजातील विश्वास, मूल्य व प्रमाणके तसेच भाषा, परंपरा, चिन्हे यासारख्या अभौतिक घटकांची निर्मिती ही मानवाने केलेली आहे. आपले जीवन अधिक सुखकर करण्यासाठी मानवाने सामाजिक व्यवहारांबाबत विविध अभौतिक घटकांची निर्मिती केलेली आहे. या सर्व घटकांचा समावेश संस्कृतीमध्ये केला जातो, म्हणून ही संस्कृती मानवनिर्मित आहे. दुसरं वैशिष्ट्य, संस्कृती ही अमूर्त असते. संस्कृतीमध्ये विश्वास, ज्ञान, प्रथा, परंपरा, कायदे, चिन्हे इत्यादी घटकांचा समावेश होतो. हे सर्व घटक अदृश्य असतात. हे सर्व घटक अस्पर्श आहेत. म्हणजेच या घटकांना आपण पाहू शकत नाही किंवा दाखविता येऊ शकत नाही, परंतु या घटकांचा बोध होत असतो, म्हणून हे सर्व घटक अमूर्त आहेत. तिसरं वैशिष्ट्य, संस्कृती ही शिक्षित व्यवहार आहे. संस्कृती ही जन्मतः प्राप्त केली जाऊ शकत नाही, जन्मतः आत्मसात केली जाऊ शकत नाही, तर ती शिकावी लागते. आपण अनुकरणाने आत्मसात करत जातो. त्यामुळे संस्कृती हा एक शिक्षित व्यवहार मानला जातो. नवजात बालकाला निसर्ग किंवा समाजाविषयी काही कल्पना नसते, परंतु जसजसा तो मोठा होत जातो तसतसा समाजातील वेगवेगळे घटक तो आत्मसात करू लागतो, समाजाच्या आशा अपेक्षा समजू लागतो आणि जाणीवपूर्वक तर कधी अजाणतेपणी संस्कृती शिकण्याचा तो प्रयत्न करू लागतो. पुढील वैशिष्ट्य, संस्कृती ही हस्तांतरित होत असते. संस्कृती ही आत्मसात करावी लागते आणि या शिकण्याच्या प्रक्रियेमुळेच संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. भाषा आणि संस्कृतीद्वारे संस्कृतीचे हस्तांतरित होत असल्यामुळे आपली संस्कृती ही टिकून आहे. अन्यथा न्यूटनने लावलेला शोध हा न्यूटनच्याच पिढीपुरता राहिला असता, परंतु जे ज्ञान आहे, विश्वास आहे, परंपरा आहेत, मूल्य आहेत, नीतितत्वे आहेत, यासारख्या अभौतिक घटकांचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होत असते. एक प्रकारे हे संस्कृतीचे संक्रमण होत असते. पुढील वैशिष्ट्य, संस्कृती ही संचयशील आहे. संस्कृतीचे हस्तांतरण होत असल्यामुळे संस्कृती टिकून राहते, परंतु त्याचबरोबर नवनवीन ज्ञानाची सुद्धा भर आपल्या संस्कृतीमध्ये पडत असते. त्यामुळे ही संस्कृती निरंतर विकसित होत जाते. मानव आपल्या बुद्धीचा उपयोग करून सातत्याने नवनवीन ज्ञान आत्मसात करतो. जुन्या ज्ञानाबरोबरच नवीन ज्ञानाचा संचय केला जातो. आवश्यकतेनुसार ज्ञान, विश्वास, प्रमाणके, मूल्ये, संकेत यासारखींचे परीक्षण करून त्यात परिवर्तन केले जाते. त्यामुळे संस्कृतीत अनेक नवनवीन घटकांचा संचय केला जातो. पुढील वैशिष्ट्य, संस्कृती ही परिवर्तनशील आहे. काळाच्या प्रवाहानुसार संस्कृतीमध्ये परिवर्तन होत असते. मानवाला जसजसे नवीन ज्ञान प्राप्त झाले तसतसे त्याने संस्कृतीत नवीन ज्ञानाची भर टाकून ही संस्कृती अधिक परिपक्व, अधिक
विकसित केलेले आहे. आपण जर याचा संदर्भ पाहिला तर प्राचीन काळी ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, आपण हळूहळू या अनिष्ट रूढी परंपरा बाजूला काढून टाकल्या. म्हणजे जे जुनं ते सोनं ही संकल्पना चुकीची आहे, जे नवं ते सारं हवं ही पण संकल्पना चुकीची आहे. तर जे चांगलं आहे त्याचाच आपण स्वीकार केला पाहिजे. पुढील वैशिष्ट्य सामायिकता किंवा संस्कृतीचे सामूहिक मालकी. वस्तूवर व्यक्तीची जशी मालकी असते तसे संस्कृतीवर मात्र कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीची मालकी हक्क नसतो, ती संपूर्ण समाजाची असते. एका व्यक्तीने संस्कृतीची निर्मिती केली नाही तर त्या व्यक्तीच्या पारस्परिक संबंधातून संस्कृतीची निर्मिती झालेली असते. संस्कृतीमधील ज्ञान, विश्वास, परंपरा, मूल्य इत्यादी घटकावर व्यक्तीची मालकी नसते, तर ती संस्कृती ही संपूर्ण समाजाची असते. पुढील वैशिष्ट्य संस्कृतीचे स्वतंत्र अस्तित्व आहे. संस्कृती ही मानवनिर्मित आहे हे जरी सत्य असले तरी संस्कृतीची निर्मिती करणारा मानव मात्र मर्त्य आहे, परंतु संस्कृती मात्र अमर आहे, कधीही नष्ट होत नाही. संस्कृतीचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होत असते. म्हणूनच जुनी जरी पिढी निघून गेली तरी संस्कृती मात्र कायम राहते. पुढील 9वं वैशिष्ट्य संस्कृती समूहासाठी आदर्श असते. समूहातील व्यक्तीचे वर्तन हे संस्कृतीनुसार असले पाहिजे अशी समूहाची किंवा समाजाची अशी अपेक्षा असते. कारण संस्कृतीमधील जे घटक आहेत जसे की विश्वास, प्रथा, परंपरा, मूल्य, प्रामाणिके, संकेत हे सर्वांसाठी आदर्श असतात. समूहाच्या संस्कृतीप्रमाणेच व्यक्तीचे आचरण असले पाहिजे अशी कोणत्याही समूहाची किंवा समाजाची अपेक्षा असते. आणि म्हणूनच लहान मुलांना संस्कृतीचे धडे दिले पाहिजे. आपली संस्कृती आदर्श आहे यावर आपल्या समाजाचा दृढ विश्वास असतो. त्यामुळे समाजाकरिता आपली संस्कृती ही आदर्श असते. पुढील वैशिष्ट्य संस्कृती ही मानवी गरजांची पूर्तता करते. मानवाच्या अनेक गरजा आहेत. व्यक्ती आपल्या गरजांच्या पूर्तता स्वतः करू शकत नाही. त्याला आपल्या गरजांची पूर्ती करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. म्हणजेच अप्रत्यक्षपणे समाजाच्या माध्यमातून त्याला आपल्या गरजांची पूर्तता करावी लागते. गरजांची पूर्ती कोणत्या ना कोणत्या मार्गे करावी लागते. या संदर्भात संस्कृती मार्गदर्शन करते. मानवी गरजांच्या पूर्तीकरता संस्कृतीची निर्मिती झालेली आहे. संस्कृतीमधील जे घटक आहेत या सर्व घटकांनुसार व्यक्ती आपल्या आवश्यक गरजांची पूर्तता करत असतो. समाजाच्या गरजांमध्ये वृद्धी झाल्यास संस्कृतीमधील विश्वास, परंपरा, मूल्ये, प्रामाणिके हे देखील विकसित होत असतात. याचाच अर्थ समाजांच्या गरजांची पूर्तता करण्याची क्षमता ही संस्कृतीमध्ये असते. पुढील वैशिष्ट्य संस्कृती ही प्रतिकात्मक आहे. संस्कृतीमध्ये अभौतिक घटकांचा समावेश होतो. भौतिक वस्तूंना जो प्रतिकात्मक अर्थ दिला जातो त्यामुळे त्या वस्तू सांस्कृतिक ठरतात. संस्कृतीत प्रामुख्याने अभौतिक घटकांचाच समावेश होतो. संस्कृती ही प्रत्यक्ष दाखविता येऊ शकत नाही, परंतु प्रतीकांच्या माध्यमातून मात्र त्या संस्कृतीचा बोध होत असतो. बौद्ध धर्माचे प्रतीक हे अशोक चक्र आहे, तर हिंदू धर्माचे प्रतीक हे ओम आहे. म्हणून संस्कृती ही प्रतिकात्मक असते. आता शेवटचे 12वे वैशिष्ट्य प्रत्येक समाजाची संस्कृती ही वेगळी असते. प्रत्येक समाजात संस्कृती जरी आढळून येत असली तरी प्रत्येकाची संस्कृती ही एकसारखी नसते. भौगोलिक भिन्नतेमुळे सामाजिक परिस्थितीनुसार प्रत्येकाची संस्कृती ही वेगवेगळी असते. एका विशिष्ट समाजाच्या संस्कृतीमध्ये असणारे अभौतिक घटक हे दुसऱ्या समाजाच्या संस्कृतीत असतीलच असे नाही. प्रत्येक समाजाच्या संस्कृतीनुसार त्यांच्या ज्ञान, विश्वास, परंपरा, मूल्य, प्रामाणिके या अभौतिक घटकांमध्ये भिन्नता आढळून येते. ही झाली संस्कृतीची विविध वैशिष्ट्ये. आता या संस्कृतीमधील विविध घटक अभ्यासूयात. पहिला घटक आहे सामाजिक मूल्य. सामाजिक मूल्य बालकांना जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. मानवाचे वर्तन कसे असावे याचे आदर्श समाजाने निर्माण केलेले असतात आणि हे आदर्श म्हणजेच मूल्य. सामाजिक मूल्ये ही समाजाला मार्गदर्शन करीत असतात, व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवत असतात. सामाजिक मूल्यांच्या प्रभावामुळेच व्यक्ती
हा या मूल्यांनुसार वर्तन करतो. मूल्यांच्या आचरणाशिवाय समाज टिकू शकत नाही. आता सामाजिक मूल्याचं उदाहरण पाहूया. निसर्गप्रेम, सार्वजनिक स्वच्छता, व्यक्ती स्वातंत्र्य मर्यादा, जगा आणि जगू द्या ही लोकशाही वृत्ती, हे सुद्धा सामाजिक मूल्य आहे. नागरिकत्व, समाजसेवा, सौजन्यशीलता, आदरभाव, न्यायप्रियता, परस्पर सहकार्य वृत्ती, समता, बंधुता, सत्यप्रियता, अहिंसा, मानवता, सर्व धर्म समभाव ही सर्व सामाजिक मूल्य आहेत. दुसरा सांस्कृतिक आयाम म्हणजे चालीरीती. भारतात अनेक धर्माचे, जातीपंथाचे, विविध संप्रदायाचे लोक राहतात. या सर्वांमध्ये विविधता आहे. प्रत्येक धर्मात वैविध्य चालीरीती टिकवण्याचे काम सांस्कृतिक घटकांद्वारे केले जाते. समाजातील या वेगवेगळ्या धर्मांचा, त्यातील चालीरीतींचा बालपणापासूनच बालकाच्या विकासावर प्रभाव पडत असतो. बालक ज्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमध्ये वाढतो, ज्या कुटुंबामध्ये जन्माला येतो, त्या पार्श्वभूमीचा, त्या वातावरणाचा बालकाच्या वाढीवर प्रभाव पडताना दिसून येतो. पुढील सांस्कृतिक घटक परंपरा, प्रथा, परंपरा यामध्ये फरक असतो. भारतामध्ये विविध जाती धर्माचे, पंथाचे विविध चालीरीती असणाऱ्या प्रथा आहेत. या सर्व बाबींचा बालकांच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम पडत असतो. विविध धर्मानुसार विविध प्रथा असतात. प्रथेप्रमाणेच परंपरेलाही बालकाच्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. भारत देश हा विविध परंपरेने नटलेला आहे. विविध धर्मामध्ये विविध परंपरा आहेत. राहण्याची परंपरा, केशभूषा, वेशभूषा, परिधान करण्याची परंपरा, खाण्याची परंपरा, या विविध घटकांमध्ये आपल्याला भिन्नता दिसून येते. बालक ज्या भागामध्ये राहतो, ज्या भागामध्ये वाढतो, त्या भागामधील परंपरेशी तो एकनिष्ठ असतो. यात्रा, उत्सव, समारंभ, विविध कार्यक्रम या सर्वच घटकांचा बालकाच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम पडत असतो. पुढील सांस्कृतिक घटक सांस्कृतिक संस्था. ज्या समाजामध्ये समाजाचा दर्जा चांगला असतो, ज्यांचे राहणीमान चांगले असते, शिष्टाचार पाळले जातात, अशा प्रकारच्या सांस्कृतिक संस्थांचा बालकाच्या एकूण व्यक्तिमत्वावर परिणाम पडलेला आपल्याला दिसून येतो. भजनी मंडळ, विविध उत्सव मंडळ, भारूड मंडळ, कीर्तन संस्था, दुर्गप्रेमी संस्था, पर्यावरण संवर्धन संस्था, पुरातन वास्तू जतन संस्था अशा विविध संस्थांच्या माध्यमातून बालकांना आपल्या संस्कृतीचे संवर्धन आणि संक्रमण करण्यास शिकविले पाहिजे. आणि हे कार्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सहज पूर्ण केले जाऊ शकते. सांस्कृतिक मंडळाची किंवा सांस्कृतिक संस्थांची स्थापना करण्यासाठी लोक एकत्र येतात. त्यांची आवड, त्यांची अभिरुची ही समान असते. विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून ते एकत्र येतात. अशा प्रकारे सांस्कृतिक मंडळांच्या माध्यमातून अत्यंत मोलाचे असे कार्य केले जाते. संस्कृतीची जोपासना होते आणि शिक्षणाचा लाभ समाजातील सर्वसामान्य घटकांना होतो. आता या सांस्कृतिक घटकांचे शैक्षणिक उपयोजन पाहूया. संस्कृती ही एक संकीर्ण म्हणजेच गुंतागुंतीची बाब आहे. त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. त्यामुळे बालक निश्चितच गोंधळून जाण्याची शक्यता येते. संस्कृती भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही स्वरूपाची आहे. यातील फरक व्यवस्थितपणे बालकांना सांगणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, भौतिक बाबी म्हणजे घरे, दागिने, कपडे, विविध वस्तू, विविध वास्तू, संग्रहालये हे आपण त्यांना दाखवू शकतो. तर अभौतिक बाबी म्हणजे तत्त्वज्ञान, हे आपण त्यांना दाखवू शकत नाही, परंतु त्याचा अनुभव देऊ शकतो. संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते. त्यामुळे बालकांना चांगल्या घटकांचे ज्ञान देणे फायदेशीर ठरते. बालकांमध्ये चांगल्या सवयी निर्माण होण्यास मदत होते. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठलं पाहिजे, सकाळचा आपला दिनक्रम व्यवस्थित चालू ठेवला पाहिजे, व्यवस्थित शाळेत जाणे, अभ्यास करणे, खेळाचा आनंद घेणे, मोठ्यांचा आदर करणे आणि संध्याकाळी लवकर झोपणे. त्याचबरोबर प्रत्येक समूहाची विशिष्ट संस्कृती आहे याचे ज्ञान बालकांना देऊन ते समाजात तशा पद्धतीने वर्तन करतील
याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. अशा प्रकारे सांस्कृतिक घटकांचा बाल्यावस्था आणि विकासाच्या अवस्थावर विविध प्रभाव पडतो. जसे की आपण पाहिलेलं आहे, सामाजिक भावनेचा विकास निर्माण होतो, समाजाच्या आध्यात्मिक ठेव्याचे जतन केले जाते, प्रत्येकामध्ये विविध गुणांचा संचय होतो, गुणांचा विकास होतो, जीवनोपयोगी मूल्यांची जोपासना केली जाते. बऱ्याचदा शासन समाजातील सर्व घटकांना शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी अपुरे पडते. अशा परिस्थितीत विविध सांस्कृतिक आणि स्वयंसेवी संघटना NGO यांच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशी विधायक कार्य पूर्ण केली जातात. पुढील तासिकेला आपला अभ्यासक्रम पूर्ण झालेला असेल. चौथ्या घटकामधील शेवटचा मुद्दा 4.4 समूह संपर्क माध्यमांचा बाल्यावस्था आणि विकासाच्या अवस्थेवर पडणारा प्रभाव अभ्यासूयात. धन्यवाद.